विश्वास जी पुण्यामध्ये जी या पद्धतीची कारवाई सुरू आहे ती होणं किती गरजेचं होतं, पुणेकर म्हणून आपण या कारवाईकडे कसं बघताय? मी असं म्हणेन देर आहे दुरुस्त आहे। ही कारवाई नित्यनेमाने व्हायला पाहिजे, सठी सामाशीने व्हायला नको। खरंय। नितीन पवार आहे आपल्याबरोबर आहे, ते रिक्षा पंचायतीचे सेक्रेटरी आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात। नितीनजी, रिक्षा चालकांवरती ही जी कारवाई होते, खरं तर आपण रिक्षा चालकांचे प्रतिनिधी आहात, सगळेच रिक्षा चालक वाईट आहे आम्ही असं म्हणत नाही, पण बहुतांश सर्वसामान्यांना येणारा अनुभव विदारक आहे। पुण्यात तो मीही घेतलाय, त्यामुळं इतक्या मोठ्या प्रमाणावरती कारवाई होते, खरंच रिक्षा चालकांनी नियम पाळणं गरजेचं आहे असं वाटत नाही का आपल्याला? तुमच्या प्रश्नाचं एका शब्दात उत्तर देता येईल की नियम पाळणे गरजेचं आहे आणि ते पाळतात असंच मी म्हणेन। परंतु तुम्ही जे म्हणतात की सगळेच रिक्षा चालक वाईट नाहीये, परंतु तुमचा जो तुम्ही जे मथळा दिलेला आहे तुमच्या कार्यक्रमाला की मुजोर रिक्षा चालक, तुम्ही सरसकट रिक्षा चालकांना मुजोरच म्हटलंय। रिक्षा चालकांच्या विषयी असा पूर्वग्रह दूषित दृष्टिकोन आहे आणि त्याच्यामुळेच रिक्षा चालक हा एक सॉफ्ट टार्गेट असल्यामुळे सतत त्याच्या विरुद्ध बोललं जातं। तुम्हाला जो अनुभव आलेला आहे तो मी नाकारत नाहीये, रिक्षा चालकांनी नियम पाळले पाहिजे आणि भाडं नाकारलं नाही पाहिजे हे मान्यच आहे मला, पण जे भाडं नाकारतात आणि ज्यांच्याकडे लायसन बॅज नाहीये त्यांच्यावर कारवाई जरूर व्हावी। आमचा उलट अनुभव आहे याच्यामध्ये की जे नियमाने रिक्षा चालवत असतात त्यांच्यावर या प्रकरणात कारवाई होत असते, कारण या सगळ्यांच्यामध्ये जे बेकायदेशीरपणे ज्यांचे अर्थपूर्ण संबंध असतात वाहतूक पोलीस व्यवस्थेशी किंवा आरटीओशी, ते अल्लद निष्ठून जातात आणि सापडतात ते युनिफॉर्म चालवणारे किंवा बॅजवाले किंवा नियम पाळणारेच लोक, आणि सरळ बऱ्याच वेळा खोटी कारवाई होते असं आमच्या निदर्शनात आलेलं आहे। आणि हे त्याचं दूध का दूधावर पाणी का पाणी झालं पाहिजे, खोटी कारवाई नाही झाली पाहिजे, खऱ्या ज्या बेकायदेशीरपणे रिक्षा चालवणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, हे तुमच्या मताशी मी सहमत आहे। नाही, या सगळ्यामध्ये पूर्वग्रह दूषित अजिबात काही असा हे नाहीये, कारण मी आधीच सांगितलं की सगळेच रिक्षा चालक वाईट आहे असं नाही, पण बहुतांश येणारा जो अनुभव असतो नितीनजी, आपण जे म्हणताय की युनिफॉर्म मध्ये रिक्षा चालक, त्याला बॅच असला पाहिजे, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याला सांगितल्यावर विनंती 100% लोक, मी असं म्हणत नाही पण बहुतांश लोक रिक्षा चालकाला विनंती करतात की आपण इथे येणार का, जवळचं भाडं असेल तर सरळ तोंडावर नाही म्हणून सांगितलं जातं। सहस्रबुद्धजी ज्या पद्धतीनं नितीनजी म्हणतात ते अगदी खरं आहे की काही अर्थपूर्ण संबंध असतील किंवा इतर गोष्टी असतील, पण आपली बाजू, रिक्षा चालकांची बाजू आम्ही मांडलेली आहे। कारवाई इतक्या मोठ्या प्रमाणावरती होते, 600 जणांवरती कारवाई झाली आहे, ती कारवाई अजून आणखी सुरू आहे, याचा अर्थ अशा पद्धतीचे रिक्षा चालक बहुतांश आहेत। काय अनुभव येतो पुण्यामध्ये? मी सरसकट सर्व रिक्षा चालक या प्रकारचे आहेत असं म्हणणार नाही, पण जसं गव्हातली कीड सेपरेट करायला संपूर्ण गहू चाळावा लागतो, त्याप्रमाणे तपासणी होऊ द्या ना, आणि साच को आज क्या, कर नाही तर डर कसला। आणि ही कारवाई तर स्वतः पोलिसांनी वेषांतर करून केलेली आहे, इथे काही नागरिकांनी कुठल्याही दूषित पूर्वाग्रहांनी तक्रारी दिल्यात असंही नाही। खरं, आणि न्यायोचित मागण्यांसाठी आमची नेहमीच पाठिंबा आहे रिक्षा संघटनांना, रिक्षा चालकांना। तो सहस्रबुद्धजी तो झी मीडियाने देखील वारंवार दिलेला आहे, आणि जसं नितीनजी आता म्हणतात की अर्थपूर्ण संबंध, नेमकं हे काय त्यांनी सांगावं, आम्ही त्याच्याबद्दलही बातम्या दाखवू, आम्ही त्याच्याबद्दलही जाब विचारू, जर पोलीस पैसे घेत असतील आणि जर अशा पद्धतीने कोणाला सोडत असतील। पण ही जी कारवाई झाली आहे ही वेषांतर करून करण्यात आलेली कारवाई आहे, इथं बोलायला वावच नव्हता रिक्षा चालकांना, कारण त्यांनी सरळ नियम पाळलेले नव्हते। नियम न पाळणाऱ्या रिक्षा चालकांवर कारवाई व्हायलाच हवी, याचंही स्वागत केलं नितीन पवारांनी रिक्षा पंचायतीच्या। नितीनजी, पण एक अडचण तुम्ही मांडली की काही जे असे लोक आहेत ज्यांचे अर्थपूर्ण संबंध असतात पोलिसांशी, त्यांच्यावर कारवाई केली जात नाही। आम्ही त्या बाबतीतही आपल्या बाजूने उभे आहोत। प्रश्न फक्त इतकाच आहे की सर्वसामान्यांना खरंच रिक्षा चालकांकडून सौजन्याची वागणूक मिळते का, जवळची भाडं नाकारलं जाणं कमी व्हायला हवं, हे सगळं आपण मान्य केलंय, पण कोण आहेत असे लोक, काय नेमकं हे सगळं गौडबंगाल आहे, खरंच हप्तेखोरी केली जाते का रिक्षा चालकांकडून? अगदी तुम्ही बरोबर मुद्द्यावर बोट ठेवलेलं आहे। मी कालचा तुम्हाला प्रसंग सांगतो। सांगवी ट्रॅफिक डिव्हिजन मध्ये ज्या एका रिक्षा चालकाला हृदयविकाराचा त्रास आहे, तो घरी चाललेला होता, घरी चाललेला असताना मध्ये सिग्नलला गाडी अडवली
आणि त्याच्यामध्ये सरळ त्या गाडीत बसून घे चौकीला म्हणून सांगितली. त्याला औषध घ्यायची वेळ झालेली होती. आणि तेच सांगली डिव्हिजन सर्रास बेकायदा 6 सीटर ज्या बाहेर गावच्या आहेत त्या त्यांच्या डिव्हिजनमध्ये धावतात. इतर प्रवासी बेकायदा वाहतूक करतात, त्यांच्यावर काही कारवाई केली जात नाही. आहे की पोलिसांनी साध्या वेशामध्ये येऊन रिक्षा चालकांना डिनाईलचे म्हणजे भाडं नाकारण्याचे खटले भरले. ही काय चांगली गोष्ट आहे की स्वागत करण्याची काय गोष्ट मला कळत नाहीये. मला एक सांगा, पुण्यामध्ये काही काळापूर्वी चेन स्नॅचिंगच्या सोनसाखळी ओढण्याच्या घटना घडल्या होत्या. मग नितीनजी कारवाई करायची कशी? साध्या प्रशासनाला आम्ही जे सांगतो, सर्वसामान्य माणूस जे सांगतो, तक्रार करतो, पोलिसांना कळणार कसं? पोलिसाच्या वेशात गेल्यावर थोडीच कुठला रिक्षा चालक म्हणणार आहे मी तुम्हाला नेत नाही. साध्या वेशात येऊनच कारवाई करणार ना. कारवाई कशी करणार प्रशासन? तेच सांगतो ना. सोनसाखळी चोरीपेक्षाही किंवा गुन्हा मोठा आहे का? मुद्दा नाही, गुन्हा मोठा कुठला, लहान कुठला हा प्रश्न नाहीये. लोकांना होणारा त्रास आहे. नितीनजी माफ करा, आपण विषयांतर करताय. आम्ही सगळेच म्हणजे सजग नागरिक मंचचे सहस्त्र मी आहे, आम्ही योग्य काम करणाऱ्या रिक्षा चालकांच्या आम्ही पाठीशी आहोत. आव आणलेल्या पोलिसांनी अत्यंत चुकीचा आपण चुकीच्या पद्धतीनं या सगळ्या याला विषांतर करू नका. हरकत नाही, वेळ आपली आता संपलेली आहे. पण एकूण ज्या पद्धतीनं तुम्ही जो मुद्दा मांडलाय पोलिसांना आम्ही आवाहन करतो की खरंच असं आपण करू नका, सर्वसामान्य रिक्षा चालकांना त्रास देऊ नका, पण कारवाई झालीच पाहिजे. कारण सर्वसामान्यांना इतरही महाराष्ट्राच्या शहरांमध्ये हा त्रास आहेच. आपल्या दोघांचेही धन्यवाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.